हॅलो यू गाईज, वेलकम टू अनदर ब्युटिफुल डे. तर मी म्हणणार नाही आहे कारण का ऑलमोस्ट संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि मी हा व्लॉग आत्ता शूट करते कारण का मला खूप दिवसांपासून कमबॅक करायचं होतं. 2021ला मी एक लास्ट व्लॉग शूट केलेला, त्याच्यानंतर मी पूर्णपणे गायब होते. खूप साऱ्या गोष्टी घडल्यात, मध्यंतरी खूप घडल्यात. हिम्मत होत नव्हती फोन हातात घ्यायची, व्लॉगिंग करायची, काही करायची. आणि थोडं जेव्हा मी नॉर्मल झाले त्यानंतर मला वाटलं होतं की पुन्हा सगळं सुरू करूया, पण व्लॉगिंग करायची हिम्मत होत नव्हती. फायनली आता मी खूप सगळा विचार करून आत्ता 6:15 वाजता हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या कन्क्लुजनवर पोचली आहे की मला पुन्हा कमबॅक करायचा व्लॉगिंगमध्ये. आणि माहीत नाही पुढे काय करणार आहे मी, बट करायचं आहे व्लॉगिंग. आणि मला खूप सगळं म्हणजे मी करेन हळूहळू, मी जसं होईल तसं मी शेअर करेन काय काय घडलं आहे मध्यंतरी या सगळ्या कालावधीमध्ये. पण मी ना आज मला काय माहिती का, पण मला आज वाटलंच की आज व्लॉगिंग करायचंच आहे, मला व्हिडिओ शूट करायचाच आहे. त्याच्यामुळे मी फायनली करू की नको करू, कसं बोलू, तुमच्यासमोर कशी येऊ, काय सांगू, हे सगळं विचार करत फायनली आता संध्याकाळी 6:15ला व्लॉग शूट करते. आणि लिटरली माझे हात शिवर करत आहेत व्लॉग शूट करताना. कारण का 2 इयर्स खूप झाले. आणि माहीत नाही का, बट आधी मला अशी सवय होती की मी जेव्हा व्लॉगिंग करत होते तेव्हा मी फोन नॉर्मली हातात घेऊन सुद्धा व्लॉग शूट करायचे, फक्त अपलोड करत नव्हते. पण त्यानंतर बंदच केलं मी हे सगळं. काही मध्यंतरी असे सगळे सीन्स झाले, हिम्मत होत नव्हती. आणि आता जेव्हा मी हे सगळं शूट करते तर आता फायनली मी हे पण ठरवते की मला मराठीत व्लॉगिंग करायचं आहे. आणि मी जेव्हा हे माझ्या भावाशी बोलले तेव्हा तो मला बोलला की हे सगळे खूप चांगला डिसिजन घेतला आहेस, तू जर हा विचार करतेस की परत व्लॉगिंग वगैरे करायचा तर चांगला निर्णय आहे. तर मला त्याच्यामुळे पण एक कॉन्फिडन्स थोडाफार बूस्ट झाला. आणि आता मी हा व्लॉग शूट करते. व्लॉगपेक्षा म्हणेन की एक बघा की छोटासा एक व्हिडिओ शूट करते मी. कारण का उद्या उठले सगळा व्लॉग शूट करते, डायरेक्ट अपलोड करते 2 वर्षांनी, तर पॉईंट नाही आहे. त्यातली जी स्टोरी आहे मध्ये काय झालं आहे हे सगळं मी तुम्हाला नक्की शेअर करेन. पण आता सध्या तरी मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी आत्ता व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. आणि मला हे तर कोइन्सिडन्स आहे की नाही माहीत नाही मला, पण मला आठवतं आहे माझा पहिला व्लॉग होता तर मी माझे असाइनमेंट्स लिहित होते माझे. आणि आता हा शूट करते मी व्लॉग आज 2 वर्षांनी हनुमान जयंतीच्या दिवशी 6 एप्रिल. तर आयरली म्हणजे की त्या दिवशी पण मी माझे असाइनमेंट्स कंप्लीट करताना व्लॉग शूट करत होती. आणि आजही मी माझे भावाचं, मला कळत नाही हे बोलू की नको, पण आजही मी त्याला थोडी हेल्प करते असाइनमेंटमध्ये आणि तेव्हाच मी व्लॉग शूट करते. म्हणजे माझा फर्स्ट व्लॉग आणि 2 वर्षांनंतरचा फर्स्ट व्लॉग. माहीत नाही असाइनमेंटचं तर त्याच्यात पण त्याला मी थोडीफार मदत करते ह्याच्यात असाइनमेंट्समध्ये, कारण का त्यात बिचारा खूप प्रेशर आला आहे आणि त्यामुळे मी त्याला थोडी हेल्प करते. आता मी हा व्लॉग शूट करते आहे म्हणजे ही व्हिडिओ आहे, तर हे फक्त माझं एक व्हिडिओ असं सांगणं आहे. मला माझे सबस्क्रायबर आहे तिचा पण मला मेसेज यायचा की दीदी तू व्लॉगिंग का नाही करते, कारण का ती माझी फ्रेंड्समधलीच होती, बट स्टील ती माझी सबस्क्रायबर होती. तू दीदी व्लॉगिंग का नाही करत आहे, मी तुला खूप मिस करते, व्लॉगिंग कर, मला आठवण येते, मला आवडायचे व्लॉग्स. तरीही मी तिला उडवाउडवीची उत्तरं द्यायचे की हां मी करेन, माझा फोनचा इश्यू नाही येते. पण फायनली आय डोंट नो तिची रिॲक्शन काय असणार आहे, बट फायनली मी आता करते व्लॉगिंग. तर बोलू आपण 2 वर्षात घडलेल्या गोष्टी. मला जमलं तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आणि आता सध्या आजपुरतं मला वाटतं इतकंच बस आहे की मला फक्त हे शेअर करायचं होतं की मी तुमच्यासोबत की व्लॉगिंग मी पुन्हा करणार आहे. काय करणार, कसं करणार माहीत नाही, प्लॅनिंग काहीच नाही आहे. बट मी ट्राय करेन की जेवढं होईल तेवढं शूट करेन, अपलोड करेन. आणि रिअलिस्टिक, फेक आपल्याला काहीच नको. आणि आता मला एवढं चांगलं वाटतं आहे ना मराठीमध्ये व्लॉगिंग.
मजाच मजा येते. कनेक्ट करायला म्हणजे असं कनेक्शन फील होतं. एक मराठी लँग्वेजच अशी आहे ना आपली. ठीक आहे. तर आज पुरतं एवढंच. आता बघू कसं काय होतंय ते. तर मी बोलत होते की हे सगळं तर माझं क्लिअर करून झालं आहे तुमच्याशी. म्हणजे एक बोलतात ना, मला असं नव्हतं करायचं की अचानक मी एक ब्लॉग्स टाकले, अचानक मी गायब झाले, आता अचानक मी येऊन एक ट्रॅव्हल ब्लॉग टाकेन किंवा फूड ब्लॉग टाकेन किंवा रॅन्डम ब्लॉग टाकेन, असं मला करायचं नव्हतं. पहिलं तर खूप खूप सॉरी बोलते मी, कारण का हे एक्सपेक्टेड नसेलच. कोणीच असं एक्सपेक्ट नाही करत की असं कोणतरी ब्लॉग करता करता गायब झालं आहे मध्येच. आणि मलाही नव्हतंच असं करायचं, पण घडल्या काही गोष्टी सुरुवातीला, मग झालं सगळं नीट, मग परत नाही माझं तिकडे लक्ष गेलं, म्हणजे झाल्या बऱ्याच गोष्टी. असं नाही आहे की या 2 वर्षात सगळ्या वाईट गोष्टी घडल्या आहेत. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, सगळं असं म्हणतात ना की फॅमिलीमध्ये पण झालं बरंच काही. मेन तर तेच होतं, मेन इश्यू तर तोच होता. हे सगळं मी करेन शेअर, पक्का करेन, पण आत्ता हे सगळं मला असं वाटत नाही आहे की आता हा एवढा चांगला डिसिजन आहे तर मग रडत बसावं त्या गोष्टींसाठी. त्यामुळे मला फक्त ही खुशखबरी द्यायची. आणि मराठीमधलं व्लॉगिंग तर कन्फर्म आहे माझं. आता बघू कसं काय होतं. आता त्याचं काही प्री प्लॅन नाही केलं आहे की उद्या बाबा मी हा व्हिडिओ शूट करणार आहे, परवा मी हा व्हिडिओ शूट, काहीच प्री प्लॅन नाही आहे. आता जसं पहिलं होतं तसंच असेल मे बी. अजून चांगलं मी ट्राय करेन. थोडी कॅमेराची क्वालिटी पण आता तुम्हाला बेटर वाटत असेल, तर बघू आता कसं काय ते. तर आजपुरतं मला वाटतं की इतकंच बस आहे आपलं डिस्कशन. म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझं एवढं प्रेमाने ऐकताय, तर सगळंच एकदम असं मला छान वाटतं आता, म्हणजे पूर्ण असं बोलून तुमच्याशी सगळ्यांशी. तर नक्की कमेंट करा व्हिडिओवरती, मला सांगा की माझा हा डिसिजन तुम्हाला कसा वाटला आहे मराठीमध्ये व्लॉगिंगचा, आणि अजून काय आपण नवीन ट्राय करायचं आपल्या चॅनलवर. आणि व्हिडिओवरती लाईक द्या, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि प्राजक्ताला आता विसरू नका. मला माहिती आहे तुम्ही लोक मला विसरून गेले असणार आहेत, पण पुन्हा सांगते आता परत, प्राजक्ताला विसरू नका. ठीक आहे. आज पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.